सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत असतात? झालं का चहा वगैरे? झालाच असेल. माझा पण झाला. बसले होते मी अशीच मोबाईल बघत होते. म्हणजे मी ते कालचे विमान अपघाताचे हे बघत होते नाही का, की विमान अपघात किती मोठा झाला, किती लोक मेले, काय झालं है ना, असं पाहत होते मी. परंतु काय झालं सांगू का? एक कपल होतं, म्हणजे एक कुटुंब होतं. 3 लेकरं, म्हणजे 2 आवळे-जवळे आणि एक मुलगी होती आणि आई-वडील होते. त्यांनी त्यांचा आहे ना, छोटासा आहे ना, सेल्फी काढला होता विमानात बसल्या-बसल्या आणि ते इतके हसत होते. मग थोड्या वेळाने ना त्यांनी तो पाठवला आपल्या नातेवाईकांना, की बघा आम्ही असं बसलेलो आहे विमानात. विमान आता चालू होणार, म्हणजे उड्डाण घेईल आणि आम्ही आमच्या लंडन ह्या ठिकाणी जाऊ. आणि त्याच्यानंतर एक अर्ध्या 1 तासांनी परत त्यांना फोन गेला की ते प्लेन हे झालं, म्हणजे त्याचं ॲक्सिडेंट झालं प्लेनचं. आणि अशी बरीच कुटुंब होती, बरीच माणसं होती. 250-260 माणसं होती, म्हणजे किती लोक होती त्याच्यात, भरपूर लोक होती. तर सर्वांचा अक्षरशः कोळसा झाला बघा. कारण का विमानामध्ये खूप असं म्हणजे हे भरलं होतं, इंधन भरलेलं होतं. आणि ते ते विमान अवघ्या 1 मिनिटाच्या आत, 2 मिनिटाच्या आत का 1 मिनिटाच्या आत ते हे झालं, जळालं. म्हणजे त्याचा ॲक्सिडेंट झाला. असं वाटलं तरी असेल का हो त्यांना सकाळी विमानाकडे जाताना, की हे विमान आम्हाला आज आमच्या शेवटच्या प्रवासाला घेऊन जाणार आहे, किंवा आमचा हा आयुष्यातला शेवटचा प्रवास आहे. असं कोणालाच काही माहिती नसतं. मृत्यूबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही, की तुम्हाला मृत्यू कसा येणार आहे, काय येणार आहे. आणि जन्माबद्दल बी सांगू शकत नाही, की कोणाला कुठे जन्म घ्यायचा, कुठे जायचं, कसा जन्म येणार आहे, कोणत्या वारी येणार, कोणत्या तारखेला येणार आहे. त्याचं काही गणित नसतं. ते गणित असतं फक्त वरच्याकडं. त्यालाच माहिती असतं की ह्या माणसाचा किती तारखेला जन्म होणार आहे, हा कधी जन्माला येणार आहे, कधी मरणार आहे. हे सर्व त्यांनी हे करून पाठवलेलं असतं. त्याची एक हे असते, म्हणजे रूपरेषा असते देवाकडे. म्हणजे त्यांनी सर्व लिहिलेलं असतं की हा अशा अपघातात जाणार, हा असा जाणार, तो तसा जाणार. सर्व देवाला माहिती असतं. तर बायबलमध्ये एक वचन आहे, एक माणूस असतो, खूप श्रीमंत असतो, पैशावाला असतो. तो काय करतो, आपली धान्याने सर्व कोठारे भरून ठेवतो आणि म्हणतो आता माझ्याकडे एवढं कोठारामध्ये माझ्या धान्य आहे. आणि तो म्हणतो की मी एवढी आईशमैश करेल, खाईल पिईल, चांगलं राहील. परंतु देव एकच वाक्य बोलतो, अरे वेड्या, अरे मूर्खा, जर मी तुझा जीव रात्रीतून जर नेला तर तू ह्या धान्याचं आणि कोठाराचं काय करणार. म्हणजे तुम्ही जास्त विचार नका करू हो, की माझ्याकडे हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, अमकं पाहिजे, ढमकं पाहिजे. ते सारं शून्य आहे, त्याला काहीच अर्थ उरत नाही. एकदा तुझा जीव गेला तर त्या गोष्टीला काही नाही. त्याने कोठारं भरून ठेवली होती अन्नधान्याने, आणि तो म्हटला आता मी ना अन्नधान्याने खूप कोठारं भरलेली आहेत आणि आता काही मला कमी नाही, मी खाईल पिईल, आयश करील, मजा करील. पण असं नसतं. देवाला सांगितलं, त्याने देवाला बोलला. देव त्याला बोलला, अरे मी जर तुझा जीव, जर तुझा हे शरीर, तुझा जीव जर मी घेऊन गेलो तर तू काय करशील. तुझं निर्जीव शरीर घेऊन तू काय करशील, खाशील पिशील. जर मी तुझा श्वासच काढून घेतला तर तू काय करणार. त्यामुळं देवावर सोडा. देवाने आजचा दिवस ठेवलेला आहे ना, मग तो कसा का असावा, चांगला असो वाईट असो, त्यात तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा. कारण उद्या काय घटना घडेल हे कोणालाच सांगता येत नाही. चांगली घडेल किंवा वाईटही घडेल. हे आहे आयुष्य. आयुष्यामध्ये सर्व गोष्टी हे आपल्या विरुद्धच असतात, विरुद्धच घडतात. सुखाचे दिवस कमी असतात, दुःखाचे दिवस जास्त असतात, एवढं मात्र नक्की आहे. धन्यवाद.